पहिल्या सामन्यासाठी भावेश मेहतर सर आणि संदीप पराडकर सर असे दोन पंच स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी अर्थातच कालवी बंदर संघाकडून रघुनंदन केळुसकर नितेश केळुसकर अशी जोडी मैदानामध्ये नक्कीच दाखल झाली आहे. 24 चेंडूंचा हा खेळ, त्यामुळे अगदी डगआउट म्हणण्यापेक्षा घराकडूनच सेट होऊन यावं लागेल. आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल. पहिलं षटक म्हटल्यानंतर पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू, त्यामुळे हाणामारीला नक्कीच अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात झाली तर नक्कीच आश्चर्याचा धक्का नसावा, कारण हा खेळच असा आहे. टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर अगदी छोट्या छोट्या खेळींचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी एंडवरती निहाल घाटोळ आपल्याला दिसेल. नक्कीच नाविन्यपूर्ण गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज. नाणेफेकीचा कौल अगदी देवबाग संघाने जिंकला आणि अर्थातच क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिला चेंडू या सामन्याला सुरुवात होते. गणपती बाप्पा मोरया नक्कीच वंदन नमन स्मरण करून 14 कला 64 विद्या. सुंदर सुंदर चेंडू उडावलाय. अगदी सुरुवात देखणी म्हणावी लागेल. उडवलाय अगदी फाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर सुरुवात. अगदी 404 स्ट्राईक रेटने पहिल्या चेंडूला सीमापार पाठवलंय आणि दणकेबाज सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र कालवी बंदर संघाकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. खूप बेटर स्टार्ट दिलाय तो मात्र कालवी बंदर. ओहो, देखना फटका. ज्या वेगाने चेंडू आलाय त्या वेगाने अगदी 3 प्लेयर मध्ये शर्यत लागली आणि शर्यत जिंकतोय तो मात्र. चेंडू सीमापार फरार झालाय. लाईनमॅनने आपली जागा घ्यायची आहे. विनंती असेल मंडळाचे कार्यकर्ते लाईनमॅनसाठी अपॉइंट व्हायचा, कारण स्पर्धा आज रंगतदार होणार यात काही शंका नाही. कारण षटकार चौकार अचूक वेध आपल्याला घ्यायचा आहे, लक्ष द्यायचं आहे आणि अचूक निर्णय पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे. निहाल घाटवळ अगदी सलगच्या 2 चेंडूंवरती या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं आणि यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल ते मात्र फलंदाजाकडून. खूप मोठी स्पर्धा गावित समाज आयोजित ही स्पर्धा आपण गावित समाज मर्यादित जितू पॅकर्स कैलासवासी श्री जयवंत आबा चौगुले यांच्या स्मरणार्थ पंचांगडे अपील. ओ हो हो हो, काय गोलंदाजी म्हणावी लागेल. हा कमबॅक आहे. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि त्यानंतरचा आलेला हा ब्लॉक केलेला चेंडू थेट पॅडवरती आदळतोय आणि पंचांच्या निर्णयाला दाद मिळते. फलंदाज बाद होतोय. LBW पहिला गडी बाद होतोय. रघुनाथ माघारी येतोय. एक सुंदर फ्लाइंग स्टार्ट दिली होती. नितेश केळुसकर अजूनही मैदानात ठाण मांडून आहे. सलामीची जोडी फोडण्यात अगदी ब्रेक थ्रू अगदी 3ऱ्या चेंडूवरतीच म्हणावा लागेल. एवढा सुंदर चेंडू आपण पाहिला. नवीन फलंदाज इंटू द अटॅक कल्पेश केळकर आपल्याला मैदानामध्ये दिसेल कालवी बंदर संघाकडून. तर निहालचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि देखणे चौकार मारले होते आणि त्यानंतरचा हा झालेला कमबॅक नक्कीच एक प्रेरणादायी कमबॅक म्हणावा लागेल. एक आनंद समाधान आणि खरोखरच संघामध्ये जी निवड झाली आहे त्या निवडीला योग्य न्याय देताना आपल्याला दिसतोय तो निहाल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश आपल्याला दिसेल. अपेक्षांचं ओझं 1 डाऊन पोझिशन म्हणजे जबाबदारीची जागा आपल्याला मैदानामध्ये दिसते ती कल्पेशकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फ्लिक करण्याचा प्रयत्न. धावून काढलेली एक चोरटी धाव कालवी बंदर संघाकडून. धावांमध्ये नक्कीच बदल होत आहे. धावसंख्या झाली ती मात्र 9 अशी.
बॅटकट आहे की बाईज पंच? बाईज. ओके, थँक्यू. बाईज स्वरूपात एक धाव ॲड होते आहे. पुन्हा एकदा आपल्याला फलंदाज नितेश सलामीवीर उडवलाय चेंडू. येईल का मोठा फटका? होईल का क्लिअर बाउंड्री? सीमा रेषा नजीक प्रथमेश राऊळ. काय सुंदर झेल, अगदी पहिला झेल म्हणावा लागेल प्रथमेश राऊळ यांचा आजच्या दिवसातील पहिला झेल. आणि प्रथमेशच्या खात्यामध्ये सुंदर झेलाची नोंद होते आहे. गडी बाद होतोय आणि अर्थातच सलामीची जोडी डगआउट मध्ये दिसेल. आणि हे कौतुक आहे ते मात्र गोलंदाज घाटवळ, निहाल घाटवळ झालेली निवड आणि असलेला अनुभव याचा अगदी सुंदर मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार विसरून निहाल म्हणजे काय निवड झाली आणि झालेली निवड स्वप्नवत प्रवासाला सत्यात उतरताना आपल्याला गोलंदाज दिसतोय तो मात्र निहाल घाटवळ. देवबाग संघाकडून स्पर्धेमध्ये वर्णी लागली, प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करताना दिसतोय तो निहाल. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मंगेश कुर्ले दाखल झालाय मैदानामध्ये. मोठमोठी नावे आज स्पर्धेत आपल्याला गावित समाजामध्ये नक्कीच दिसतील. अनेक दिग्गज खेळाडू आणि यामधीलच 2 दिग्गज संघ आज अगदी दुसऱ्या दिवशीच पहिल्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखरच खूप कौतुक असेल ते मात्र निहाल घाटवळ. वेगवान चेंडू उडालाय आणि काय कौतुक करावं लागेल. गडी बाद, वारंवार गडी बाद होत आहेत. स्पर्धेतील दुसरा झेल कविराज तांडेल माफ करा, सुंदर झेल म्हणावं लागेल आणि कौतुकास पात्र अशी गोलंदाजी आणि गोलंदाजाला 7वे स्थिती क्षेत्ररक्षकाकडून आणि अगदी 100% योगदान, यशस्वी योगदान म्हणावं लागेल ते देवबाग संघाकडून. उडालेला प्रत्येक झेल अगदी योग्य प्रकारे टिपून गोलंदाज फलंदाजाला माघारी पाठवतोय. सन्माननीय संतोषजी चौगुले यांना विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेला आपण सदिच्छा भेट देत आहे. संतोष चौगुले सर, आपण येऊन आमच्या स्वागत कक्षामध्ये मान्यवरांच्या मांदियाळमध्ये नक्कीच आज वाढ होईल आणि त्यामधीलच मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. सामन्याकडे जाऊया. गोलंदाजी एंडवरती प्रथमेश राऊळ, दुसरं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नवीन फलंदाज नरेश तामणकर दाखल झालाय. कौतुक असेल ते मात्र आता मात्र निहाल घाटवळ. खूप काही पहिल्या षटकामध्ये पाहिलं, सलगचे 2 चौकार, त्यानंतरचे 2-3 गडी बाद आणि एवढं सुंदर पृथक्करण गोलंदाजीमध्ये दाखवलं. पहिलं षटक 9 धावा. गोलंदाजी एंडवरती प्रथमेश राऊळ. 18 मॅचेस 10 विकेट्स. 7.5च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करणारा प्रथमेश आपल्याला दिसतोय देवबाग संघाकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फायदा उठवण्याला सुरुवात झाली होती. सलगच्या 2 चेंडूंवरती अगदी 400च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार आले होते आणि त्याचाच बदला का निहालने अगदी व्हेरिएशन, खूप सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि 3 गडी बाद केले येणाऱ्या पुढील 4 चेंडूवरती. यावरूनच निहालचं कमबॅक, निहालचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश ब्लॉक केलेला चेंडू, वेग, टप्पा, अचूक आणि सुंदर मार्गदर्शनचा मिलाप म्हणजेच देवबाग संघ आणि यामध्ये प्रथमेश कुठे चूक करत नाहीये. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय प्रथमेश कडून. कल्पेश पुन्हा एकदा तयार झालाय. थोडस बातचीत होते आहे निहाल आणि प्रथमेश मध्ये. नरेश तामणकर आपल्याला दिसत आहेत. या जोडीने नक्कीच हातभार लावायला पाहिजे. सामना चालवावा लागेल कारण बलाढ्य असे 3 आपले शिलेदार नक्कीच माघारी परतल्यात. निराश असतील कारण अगदी सुंदर फ्लाइंग स्टार्ट दिली होती. 2 चौकार 2 चेंडूंवरती आले होते आणि त्यानंतरचं निहालचं घातक षटक, वाईड चेंडू
एक अतिरिक्त धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 10. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण होत आहे. सन्माननीय चौगुले सर यांचंही आगमन होत आहे. आपल्यालाही विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत ओहो देखना फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, एखाद्यावरती समाधान मानून एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरतायत हे दोन फलंदाज कल्पेश आणि नरेश. तोपर्यंत सुंदर गोलंदाजी आणि गोलंदाजीवरती खूप सुंदर काम पाहिलंय. काली अगदी 24 चेंडूंमध्ये 24 धावा हव्या असताना जी गोलंदाजी पाहिली, जो पराक्रम केला तो तारकर्ली संघ. त्या अगोदर अगदी मळई संघाने देखील 23 धावांवरती रोखलं होतं ते तारकर्ली संघाला. सुंदर फटका, देखना फटका आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय, पण खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण देवबाग संघाकडून सजवलं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी. नाहीतर गोलंदाज एक टाकतोय आणि क्षेत्ररक्षक दुसरीकडेच उभे आहेत, अशी परिस्थिती काही वेळा आपण पाहतोय. पण त्याला कुठेतरी मात देताना सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर नेतृत्व आणि सांघिक खेळ म्हणजेच देवबाग संघ दाखवतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फसवलं. वेगावरती खूप सुंदर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रथमेश कडून. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 13 अशी. प्रथमेश कडे अनुभव आहे. अनेक दिग्गज खेळाडू आज मात्र या स्पर्धेदरम्यान वर्णी लावतील या मैदानावरती. नरेश तामणकर ऑन स्ट्राइक. काय कौतुक करावं, पडल्यानंतर अगदी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव अगदी यष्टी मागे विसावला जातोय. यानंतर होणारा सामना श्री भावकादेवी आंबेरी वर्सेस VRCC आनंदवाडी. दोन्ही संघांना विनंती असेल प्लेइंग 11 साठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आपली प्लेइंग कार्ड घेऊन यायचे आहे. कर्णधार प्लीज या, जेणेकरून वेळेत आपण सामने सुरू करू. स्वेर चेंडू, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. कुठेतरी फलंदाजीला साथ दिली जाते असे स्वेर चेंडू फेकून धावा वाढल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. पुन्हा एकदा प्रथमेश. एवढे भात्यामध्ये सुंदर चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्ट्राईकच्या एंडला थ्रोही झाला. दोन्ही खेळाडू आपल्या क्रीज मध्ये सुखरूप दिसत आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्थिर झाली ती मात्र 14 अशी. 3 गडी बाद 14. कौतुक करावं गेल्या 2 गोलंदाज. अगदी सुंदर सामना आपण पाहताय. स्पर्धेचा हा दुसरा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. तो श्री विठ्ठल रखुमाई कालवी बंदर वर्सेस महापुरुष देवबाग असे 2 बलाढ्य संघ. बलाढ्य संघ का म्हटलं जातं तर अनेक स्पर्धा विक्रम याही संघांच्या नावावरती आहेत आणि ते 2 संघ आज स्पर्धेदरम्यान अगदी पहिला सामना चुरशीचा करणार, यात काही शंका नाही. नॉकआउट सामने 4-4 षटकांचा हा खेळ आपण पाहतोय. यामधील पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाजी एंड वरती थोडासा बदल होईल. लक्ष्मण मोंडकर दाखल झाले गोलंदाजी एंड वरती. 3रं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 3रं षटक. बघूया हाणामारी होते का आणि करावी लागेल. राहिलेले 12 चेंडू, झालेले 12 चेंडू, झालेले 12 चेंडूंमध्ये काय घडलंय बिघडलंय हे आपण पाहिलंय. 14 धावा, 3 गडी बाद आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये काय होईल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष्मण मोंडकर अपेक्षांचं ओझं, अपेक्षा आहेत आणि अनेक वेळा पूर्तताही झाली आहे. बघूया या सामन्यामध्ये काय होत आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू उडालाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न. अगदी सरते शेवटी झोली में दिया था लेकिन फस गया. चेंडू सुटतोय, झेल सुटतोय, पण नक्कीच अप्रिशिएट केलं जात आहे प्रत्येक खेळाडूकडून. ही खेळ भावना आहे. झालेली चूक नक्कीच पोटात घालून पुढील खेळासाठी प्रेरणा देणारा या टाळा नक्कीच काही सांगून जात आहेत. देखना फटका, ओके
फटके नो मॅच लँड रिझन मध्ये 1 बाउन्स ई मा पार चौकार येतोय. समाधान आनंद आणि थोडस दडपण दूर करणारा हा फटका येतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये देखना फटका अगदी लक्ष्मणवरती चढवलेलं यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल ते मात्र नरेश तामणकर कडून. आणि अशाच काहीशा फटक्यांची गरज असेल कारण धावा कमी आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 19 अशी. पुन्हा एकदा लक्ष्मण सोरबद्धीचा चेंडू फसवण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर कॉल म्हणावा लागेल कारण डेंजर झोन वरती तसं पाहिल्यास दोन्ही खेळाडू होते. वाईड चेंडू आणि प्लस धावून काढलेली एक धाव अशा 2 धावा ऍड होतील. चूक करतायत गोलंदाज आणि अशा चुका सरते शेवटी महाग पडताना दिसत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा अगदी पुरेपूर प्रयत्न पण खूपच आउटफील्ड फास्ट. वाईड चेंडू प्लस 4 धावा टोटल 5 धावा बहाल केल्या जात आहेत. आता मात्र धावांचा वेग वाढवला जातोय. धावा निघणं महत्वाचं आहे. कशा निघतात यापेक्षा धावा गरजेच्या आहेत. संघ आता नक्कीच कठीण परिस्थितीमधून ट्रॅव्हल करताना अशा प्रकारच्या धावा येत आहेत त्यामुळे नक्कीच समाधान असेल. एक फायटिंग टोटल उभं करावं लागेल कारण समोरील संघ म्हटल्यानंतर महापुरुष देवबाग नावाप्रमाणे महापुरुष त्यामुळे एक फायटिंग टोटल द्यावं लागेल. पुन्हा एकदा कल्पेश सगळा नंबर पण कार्ड नंबरची शेवटची 4 डिजिट दे. शेवटची 4 डिजिट दे. सुंदर चेंडू कमबॅक. येस लक्ष्मण सुंदर कमबॅक करताना दिसतोय आणि एवढे सुंदर चेंडू आहेत आपल्या भात्यामध्ये. गरज नसेल अतिरिक्त चेंडू फेक करण्याची. नियंत्रित मारा अचूक टप्पा अचूक वेग. स्टेप आउट झालाय. पुन्हा एकदा फंबल केलं जात आहे. फलंदाज बीट होतोय आणि हे अप्रिशिएट केलं जात आहे खेळाडूकडून. प्रेरणा दिली जाते आहे. येस होणार ते सगळं काही चांगलं होणार. प्रयत्न आपल्याला करावे लागतील. प्रयत्न केल्यानंतर नक्कीच देव यश देणार. ओ हो सलगचे 3 चेंडू निर्धाव. अजून काय हवंय. झालेल्या चुकींवरती माफी मागून पुढील कार्यात नक्कीच यशस्वी गोलंदाजी ती म्हणजे लक्ष्मण कडून आपण पाहतोय. धावसंख्या नक्कीच स्थिर केली आहे. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. स्लोवर पद्धतीचा चेंडू उलटा पुलटा रिव्हर्स फटका लगावण्याचा प्रयत्न तोही आणून पाडला जातोय. बॅटकट आहे. एक धाव ऍड होईल ती मात्र कल्पेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली ती मात्र 27 अशी. 3 गडी बाद 27. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे 6 चेंडू आक्रमण होईल. नक्कीच करावं लागेल कारण एक फायटिंग टोटल म्हणण्यापेक्षा एक 40-45 धावा जर ऍड झाल्या तर या पहिल्या सामन्यामध्येही मजा येईल आणि नक्कीच मजा यायला पाहिजे कारण काल जो शेवट झाला तोच शेवट आज सुरुवात होईल का. अगदी सेमीफायनलचा थरार आपण पाहिला. श्री भावकादेवी आंबेरी वर्सेस VRCC आनंदवाडी. भावकादेवी आंबेरी आपल्याला विनंती असेल कर्णधार पाठवा. प्लेइंग 11 आपली कार्ड सहित यायचं आहे. कर्णधार विनंती असेल वारंवार सूचना केली जाते. आंबेरी संघ सहकार्य करा. गोलंदाजी एंड वरती नक्कीच बदल दिसेल. महत्वपूर्ण 4थं षटक. उमेश येरागी पहिला चेंडू स्टेप आउट होऊन प्रथमेश चेंडू अडवेपर्यंत मिडविकेट रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा कॉल यशस्वी. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती आता मात्र 27 आणि हे चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जास्त तो हवेतच दिसेल. राहिलेले 5 चेंडू आक्रमण केलं जाईल कारण आता मात्र डगआउट मध्ये राहिलेले फलंदाज रती महारथी आहेत त्यामुळे आक्रमण नक्कीच केलं जाईल. पुन्हा एकदा येरागी पुढवण्याचा प्रयत्न. फुल टॉस फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आदळतोय थेट
शरीरावरती धावून काढलेली 22 स्वरूपात एक धाव ऍड होईल. धाव संख्या झाली ती मात्र 30 अशी. पुन्हा एकदा उमेश शेरागी, मोठं नाव, नक्कीच खूप मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव आणि गाभित समाजासाठी खूप मोठं खेळ आपण पाहिला या खेळाडूकडून. आदराने नाव घेतलं जाईल या खेळाडूचं. सुंदर पंच केलाय, चेंडूवरती निहाल येतोय, सुंदर थ्रो म्हणावं लागेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवतोय निहाल. अगदी फास्ट फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं निहाल कडून. आणि सरते शेवटी दुसऱ्या धावेचा मोह न आवरता गडी बाद होतोय. धाव संख्या झाली ती मात्र 31 अशी. सुंदर खेळ आपण पाहतोय. नक्कीच मजा येणार या सामन्यामध्ये. अगदी 35-40 धावा झाल्या तर रंगत येणार यात काही शंकाच नसेल. राहिलेले काही चेंडू, नवीन बॅटर, नवीन फलंदाज. श्रेयस दिसेल आपल्याला. भावकादेवी आंबेरी आपण प्लेइंग 11 द्यायचंय. तोपर्यंत नवीन फलंदाज दाखल झालाय श्रेयस खोबरेकर. अपेक्षांचं ओझं, थोडंसं दडपण असेल, आक्रमण करावं लागेल कारण राहिलेला खेळच कमी राहिलाय. फुल टॉस, उडवलाय चेंडू, निहाल येतोय चेंडूवरती. काय कौतुक करावाल निहालचं. अगदी पहिल्या चेंडू पासून पूर्ण नियंत्रित खेळ दाखवतोय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, सुंदर साथ दिली जाते आपल्या संघासाठी. सुंदर रनिंग झेलामध्ये रूपांतर करतोय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नक्कीच आपण पाहतोय ते महापुरुष देवबाग संघाकडून. नवीन बॅटर अटॅक साठी ट्रॅव्हल होईल मैदानामध्ये. धाव संख्या झाली ती मात्र 5 गडी बाद 31. राहिलेले शेवटचे 2 चेंडू. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. ऑन स्ट्राइक उमेश शेरागी. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अनुभव कामाला लावताना दिसतोय. क्षेत्ररक्षक फंबल होताना तिकडे चूक झाली आहे आणि चुकीला नक्कीच माफी नसेल. फलंदाज नाव पोचवायचं आहे, नवीन फलंदाज. तोपर्यंत चांगला फटका. 4 धावा नक्कीच ऍड होतील आणि धावा नेऊन ठेवल्या तर तब्बल आता मात्र 35. लॉस ऑफ 5 विकेट. फलंदाज नाव पोचवायचं आहे. नाव सांग बॅट्समनचा. नाव ऐक काय तर. उमाकांत पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आल्यानंतर उमाकांतने जी संधी मिळाली त्या संधीला सोन्यामध्ये बदललं आणि सलगचे 2 चौकार ऑन करून अगदी आपल्या संघाला एक फायटिंग टोटल 39 धावांवरती नेऊन ठेवलंय आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष ठेवलंय. 5 गडी बाद 40. ज्या पद्धतीने फ्लाइंग स्टार्ट दिली होती आणि त्याच पद्धतीने फ्लाइंग एंड आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र कालवी श्री विठ्ठल रखुमाई कालवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर खेळ, दोन्ही एंड वरून अगदी सुरुवातीला फलंदाजीने आक्रमण पाहायला मिळालं. त्यानंतरचं निहालचं षटक, 3 गडी बाद. त्यानंतरचं प्रथमेशचं षटक. सुंदर सुंदर आपण गोलंदाज पाहिले आणि सरते शेवटी उमेश येरागी. 39 झाले. 40 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस करावं लागेल. 24 चेंडू आणि 40 धावा. चला लगोलग कालवी बंदर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर फलंदाजी जोडी अर्थातच मैदानात दिसेल ती महापुरुष देवबाग संघाकडून. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपण सामन्याकडे जाऊया. चला यानंतर होणारा सामना
श्री भावकादेवी आंबेरी वर्सेस VRCC आनंदवाडी. चला टॉस साठी यायचं आहे. प्रत्येक नवीन संघाने लक्ष द्यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याची नाणेफेक होईल, त्यामुळे भावकादेवी आंबेरी आणि VRCC आनंदवाडी टॉस साठी यायचं आहे. कर्णधार चला पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. फलंदाजाची जोडी अर्थातच महापुरुष देवबाग संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चला ट्रॅव्हल करायचं आहे मैदानामध्ये. कालवी बंदर काय सुंदर आपण खेळ पाहिला, न डगमगता मध्ये झालेली पडझड आणि याला सुंदर एंड करून अगदी 40 धावांचं लक्ष दिलंय. 24 चेंडू आणि 40 धावा. सलामीला नक्कीच अपेक्षेप्रमाणे महापुरुष देवबाग संघाकडून नक्कीच क्रिकेटचं साहित्य, कॅप, गार्ड, इनर, टी शर्ट्स, ट्रॅक शूज माऊली स्पोर्ट्स यांनी अगदी थेट आपल्या स्पर्धेसाठी दाखल केले आहेत, त्यामुळे याचाही नक्कीच फायदा घ्या. कोणी काय विसरलं असेल तर घाबरू नका, फक्त पे करायचं आणि खरेदी करायचं. माऊली स्पोर्ट्स मुणगेकर सर यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते. निहाल घाटवळ आणि लक्ष्मण मुंडकर सलामीची जोडी. ताबडतोड फलंदाजी, कॅरबेन स्टाईल फलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच आश्चर्याचा धक्का नसेल. 24 चेंडू आणि 40 धावा. सलामीची जोडी महापुरुष देवबाग संघाकडून आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल तो मात्र भावकादेवी आंबेरी वर्सेस VRCC आनंदवाडी. बघूया पहिलं षटक कालवी बंदर संघाकडून कोण घेऊन येत आहे. चोवीस चेंडू आणि 40 धावा. कृपया कालवी बंदर आपला 12वा खेळाडू पाठवा. कल्पेश केरकर गोलंदाजी एंडवरती आपल्याला कल्पेश दिसेल. मेगा स्क्रीनवरती लाईव्ह प्रेक्षक आहेत, लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव अपेक्षित असेल. प्रत्येक खेळाडू नक्कीच जे सुंदर काम करणार, चांगला खेळ दाखवणार, त्याला अपेक्षित असतं की माझं नाव कुठेतरी येऊ देत, कारण आपल्या समाजाचे खेळाडू आहेत. कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा आपल्या समाजातील खेळाडू कुठेतरी सुंदर खेळ दाखवत आहेत, हे नक्कीच अगदी आनंद देणारा, प्रेरणा देणारा खेळ म्हणजे आपली गाभेज समाजाची टुर्नामेंट आणि सुरुवात होते आहे. विजयी 40 धावांचं लक्ष. कल्पेश सामना करेल निहाल. कल्पेश वर्सेस निहाल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. ब्लॉक केलेला चेंडू, चांगला फटका, देखना फटका, अगदी स्ट्रेट हिट म्हणावे लागेल. पंचांच्या लगोलग बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेने सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती निहाल कडून. तर टॉस साठी या आंबेरी वर्सेस आनंदवाडी. सहकार्य करा. गुरु कोण नाव सांगा. पुन्हा एकदा कल्पेश सामना करेल लक्ष्मण. उडवण्याचा प्रयत्न, काय चेंडू म्हणावा लागेल. स्विंग अँड मिस. एक परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण नक्कीच सुंदर खेळीसाठीही ओळखलं जातं. अटॅकिंग पोझिशन मध्ये आणि अटॅक करावा लागेल, कारण आपण 40 धावा म्हणतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, ब्लॉक केलेला चेंडू, मोठं अपील, विश्वासपूर्ण अपील, पण नावाजलेले पंच स्पर्धेमुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
लक्ष्मणला चेंडू समजत नाही आहेत. सलगचे 2 चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तसं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय सचिनजी तांदळे आणि सन्माननीय श्री संदेश आयरे आपल्याला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांची आज मांदी आळी आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल प्लीज या सर. आपण अगदी स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट देत आहे. खूप मोठं सहकार्य, सदिच्छा भेट. आपण सामन्याकडे जाऊया. वेग वेग आणि अचूक वेगाला उचलले गेले, अचूक टिपलाय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये. समाधान, आनंद, टाळ्या आणि नक्कीच देवबागच्या डगआउट मध्ये प्रेरित करणारा फटका. धावा नेऊ ठेवल्या त्या तब्बल आता मात्र 5. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. येस, लक्ष्मण हा या कामासाठी ओळखला जातो आणि तोच प्रयत्न होता. मिळालेले 2 चेंडू मध्ये फसगत झाली होती, पण त्यानंतरचा आलेला चेंडू ज्या वेगाने आला त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू उडवला थेट लॉंग ऑन रिजन मध्ये. अगदी प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. हो हो हो, हुक केला गेलाय चेंडू, झेल उडालेला, झेल सोडला जातोय. काय घडतंय, काय बिघडतंय, काय चाललंय? धावा धावा, पळा पळा आणि फक्त धावा धावून काढायपर्यंत ओव्हर थ्रो होतोय. जिकडे अगदी धोका म्हणण्यापेक्षा मृत्यू दिसत होता. 5 धावा टोटल द्यायच्या आहेत. तोपर्यंत खरोखरच गोलंदाजाने कमाल केली होती. क्षेत्ररक्षकाने नक्कीच त्यावरती विरजण टाकलं. उडालेला थोडासा कठीण झेल होता, पण नक्कीच हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतात. मॅचेस कॅचेस विन द मॅचेस. आणि हे कुठेतरी चुकलं. दबाव आला, ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रोच्या 4 धावा आणि धावून काढलेल्या बघूया आता किती धावा टोटल पंच देतीलच. म्हणजे जिकडे निराश होणार 6 धावा येत आहेत, धावून काढलेल्या 2 आणि ओव्हर थ्रोच्या 4, अशा टोटल 6 धावा ऍड होतील. धाव संख्या नेऊन ठेवली ती तब्बल 11. डबल 1 का 6 ना? 6. ओके, थँक्यू. 11 अशी धावसंख्या. असं एक चेंडू किती धावा 6 ना? ओके, लास्ट बॉल बाकी आहे. टोटल धावसंख्या 11 झाली आहे आणि एक क्षण असा दिसला की दोन्ही फलंदाज अगदी मधोमध सेंटर व्ह्यू वरती होते विकेटच्या आणि ओव्हर थ्रो झाला. म्हणजे खूप मोठी चूक, कारण 2 दिग्गज फलंदाज, कॅरेबियन स्टाईल फलंदाजी आपण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची सुरुवात धमाकेदार आणि साथ दिली गेली क्षेत्ररक्षकाकडून. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 11 वरती. काय करतो सरंगावे अजून झाली नाही ती 13 झाले. लक्ष्मण कल्पेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर चेंडू. कल्पेशचं नक्कीच मी मनापासून कौतुक करेन, कारण अजून गोलंदाज काय करणार. क्षेत्ररक्षक कशासाठी असतात तर उडालेला झेल घेऊन आपल्या गोलंदाजाला साथ द्यायची असते. कल्पेशकडून कोणतीही चूक नसेल. धाव संख्या झाली ती 12. एका षटकाचा खेळ समाप्त. खूप काही रंजक गोष्टी आपण या षटकामध्ये पाहिल्या. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर जे झालेले 2 ब्लॉक चेंडू, निर्धाव चेंडू, त्यानंतरचा आलेला सुंदर फटका लॉंग ऑन रिजन मध्ये चौकार आला. वेगवान फटका होता आणि त्यानंतरचा जो मनोरंजन जे मैदानामध्ये पाहिलं ते हसावं की रडावं. धावा धावा, पळापळा अशी परिस्थिती मैदानामध्ये आणि सरते शेवटी 6 धावा देऊन गेला तो चेंडू. धाव संख्या झाली ती 12. स्ट्राईकला दिसेल लक्ष्मण, नॉन स्ट्राईकला निहाळ. नक्कीच समाधानाची गोष्ट म्हणजे दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानात दिसत आहेत. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल आपल्याला दिसेल. गोलंदाज रघुनंदन केळुसकर.
रघुनंदन. सुंदर चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, अचूक टप्पा आणि वेगावरती खूप सुंदर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते रघुनंदन कडून. आणि ही अपेक्षा आहे, कुठेतरी 40 धावा डिफेंड करायची असेल तर अशा पद्धतीची व्हेरिएशन गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. शपल उडवण्याचा प्रयत्न थोडक्यात वाचला म्हणावं लागेल. अगदी चेंडू खूप जवळून, स्टंपच्या खूप जवळून ट्रॅव्हल झाला, पण लक्ष्मण तो थांबेल कसा? आक्रमण तर करणारच, कारण साथीला आपला मोठा थोरला बंधू राम बंधू म्हणजे निहाल साथीला आहे, त्यामुळे भीती नसेल, आक्रमण तर होणारच. उडवलाय चेंडू, देखना देखना, क्षेत्ररक्षणाचा नजरात, अगदी निर्धाव चेंडू आणि झेलही होता बहुतेक. गोलंदाज रघुनंदन सांगतोय येस, डायरेक्ट हिट झाला होता पायावरती चेंडू, अगदी बराच वेळ हवेत होता, प्रयत्नही झाले होते. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला पाहायला मिळते ते रघुनंदन केळुसकर कडून. लक्ष्मणला नक्कीच आतापर्यंत तरी जागेवरती ठेवलंय. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे, मागे पुढे कुठे काय करावं, प्रत्येक चेंडू अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी, 6च्या 6 चेंडू अगदी वेगळ्या प्रकारे टाकण्याचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळत आहे ते रघुनंदन कडून. आणि हे व्हेरिएशन गरजेचं आहे. गोलंदाज म्हटल्यानंतर एखाद्या चेंडूवरती फटका पडल्यानंतर चेंडूमध्ये बदल करण्याची ताकद या गोलंदाजामध्ये हवी असते आणि तेच दाखवलं जाते ते केळुसकर कडून. हो हो हो, देखना फटका आलाय, मेगा हिट, मेगा हिट. लॉंग ऑन रिजन मध्ये लक्ष्मण ऑन फायर, अपेक्षांची पूर्तता, हा लक्ष्मण आहे. गेलाय चेंडू फरार, षटकार आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 18 वरती. सरते शेवटी वेध घेतलाच. लक्ष्मणच्या धनुष्यातून निघालेला हा बाण योग्य दिशेने आला आणि अचूक लक्ष्याचा वेध घेतला तो लक्ष्मण याने. चला विनंती असेल, लक्ष द्या. जितू पॅकर्स चे सर्व खेळाडू लाईनमॅन म्हणून आपल्याला दिसतील, सहकार्य करा. स्वतः खेळाडू बाहेर जात आहेत आणि चेंडू आणतायत. आपली स्पर्धा आहे, सहकार्याची अपेक्षा असेल, विनंती असेल, सहकार्य करा. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया आपण. केळुसकर पुन्हा एकदा तोच प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेलाय. धावसंख्या झाली ती 19. निहाल आणि लक्ष्मणची जोडी, षटकाची समाप्ती. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू 21 धावा, विजयासाठी 40 धावांची गरज असताना 12 चेंडू आणि 21 धावा. निहाल 1 चेंडू 1 धाव आणि लक्ष्मण 11 चेंडू 18 धावा, यामध्ये मोठे 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. तर रघुनंदन केळुसकर काय गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी 1 षटक 7 धावा. कल्पेश केरकर जे पहिलं षटक हाताळलं होतं ते 12 धावांचं, अशा टोटल 19 धावा धावफलकावरती दिसत आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू, झालेले 12 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, जे घडलं ते आपण आखोदेखा पाहिलं. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये काय होईल, पहिला विजय कोणता संघ घेऊन येईल, कारण दोन्ही संघांना अपेक्षित विजय मिळवणं गरजेचं आहे. नॉकआउट सामने असल्यामुळे जो जिता वही सिकंदर पुढील फेरीत नक्कीच प्रवेश करेल. त्यामुळे दोन दिग्गज संघ प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मंगेश कोल्हे दाखल झालाय. सुंदर सुंदर चेंडू. खरोखर गोलंदाज जे काम करतायत ना, ते पाहून नक्कीच खूप आनंद होतो, कारण अचूक टप्पा, वेग फलंदाजाला आणि लक्ष्मण सारख्या फलंदाजाला या प्रकारे बीट करणं नक्कीच गोलंदाजाचं कौतुक असेल आणि कौशल्य असेल ते गोलंदाजाचं. टॉस झाली. VRCC आनंदवाडी नाणेफेकीचा कौल जातोय. आपला निर्णय द्यायचा आहे. सामना 4 षटकांचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वेळेत निर्णय दिला, धन्यवाद. आपल्या पुढील खेळासाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. तोपर्यंत सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा
सुंदर देखना फटका, चेंडू उडालाय, झेलबाद होतोय, माघारी परतावं लागेल, पहिला हादरा म्हणावा लागेल तो लक्ष्मणच्या रूपामध्ये. सर ते शेवटी ब्रेक थ्रू गोलंदाजी. मंगेश कुर्ले आपल्या संघाला एक समाधान. कल्पेश केळुसकरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, लक्ष्मण माघारी येतोय, एक विस्फोटक खेळीला समाप्ती मिळते आणि याचं कारण म्हणजे गोलंदाज लक्ष्मण मंगेश कुर्ले. प्रथमेश राव दादा लिस्ट दे खालची एक पुरी. नवीन फलंदाज आणि जबाबदारीची जागा. वन डाऊन पोझिशन म्हटल्यानंतर विराट कोहली सर यांची आठवण करून देणारी जागा आणि ही जागा खूप काही काम करून जाते आणि तेच काम करायचं आहे ते म्हटलं प्रथमेश याला. कुठेतरी सलामीवीर लक्ष्मण माघारी परतल्यानंतर निहालला सोबत द्यायची आहे, साथ द्यायची आहे, कारण क्षमता आहे प्रथमेशमध्ये. या खेळाडूला खूप जवळून पाहिलंय, त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये आता मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. ठेवलेला विश्वास सार्थ ठरवावा लागेल. सलामीवीर निहाल सोबत आहेच, त्यामुळे थोडासा दबाव नसेल, बातचीत तर होतच राहील. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ते मात्र मंगेश कुर्ले आपल्या गोलंदाजीवरती. विजयी 40 धावांचं लक्ष. रिव्हर्स स्विपचा फटका, हो देखना फटका. मी सांगितलं होतं अगदी डगआउट मधून म्हणण्यापेक्षा अगदी घराकडूनच तयार होऊन आलेला प्रथमेश कलाटणी देणारा फटका, अगदी गेल्या गेल्या सामन्याचं चित्र बदलणारा फटका, धावांमध्ये बदल करणारा फटका येतोय, उलटा पुलटा करून जातोय. रिव्हर्स स्विपचा अगदी यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. 4 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 24 अशी. पुन्हा एकदा मंगेश. काय घडतंय, काय होतंय, आता मात्र यशस्वी झालाय तो मात्र मंगेश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जात होता, पण मंगेश तो देईल कसा चान्स. प्रथमेशला काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल आणि तो प्रयत्नच आहे आगळं वेगळं करण्याचा. सरळ बॅटने धावा निघत नसेल तर नक्कीच उलटा पुलट्याचा प्रयत्न केला जातोय प्रथमेशकडून. पहिला फटका तर यशस्वी झाला होता. फटका फसलाय, झेल उडालाय, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे, एखाद्यावरती समाधान मानावं लागते. चेंडू फिरला, फाईन चेंडू जाईपर्यंत नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे हे अगदी क्षेत्ररक्षकाला माहीत आहे, त्यामुळे एखाद्यावरती समाधान. धावसंख्या झाली ती मात्र 25 अशी. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. विजयी 40 धावांचं लक्ष. येणाऱ्या चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. कंपल्सरी चेस करावं लागेल. बोल नाही, कारण मी आता हे बघ सगळं कॅमेऱ्यावर पाठवते. उडवण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय. मी म्हटलं होतं आउटफील्ड खरंच खूप फास्ट आहे आणि चौकार येतोय. 4 धावा ऍड होतील. धावा निघणं गरजेचं आहे, धावा कशाही निघू देत. 4 धाव्याने धावसंख्या होते ती मात्र 29 अशी. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. कालच्या दिवसातील अगदी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खराडे नामक फलंदाजाने असाच चौकार बॅटची कट लागून गेला होता आणि तो प्लस होऊन गेला होता. 4 धावा ऍड झाला होत्या आणि त्यावरतीच अगदी 24 धावांचं लक्ष दिलं गेलं होतं. त्यामुळे या 4 धावा नक्कीच थोडस समाधान देणाऱ्या असतील. हा काय करतोय, पाठव 2 मिनिटं. हॅलो हॅलो. शेवटचे निर्णायक निर्णय देणारे अस्तित्व, कोण राहणार कोण जाणार, कोण इन कोण आउट, हा ठरवणारे हे षटक आणि हे 6 चेंडू. धीरज राहुल आपल्याला पाहायला मिळेल. 500 रुपये हे कमी. 6 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. चला जरा सहकार्य करा. क्रुशियल मुवमेंट आहे समजते, पण आपण थोडासा वेळ घेऊ. वेळेत आपण सामने सुरू करूया, कारण अंतिम दिवस आहे. त्यामुळे अपेक्षा आहे जेवढा वेळ आपण वाचवू तेवढा आपल्याला अंतिम सामन्यासाठी नक्कीच पोषक आणि पूरक ठरेल. गोलंदाजी एंडवरती
धीरज आपल्याला दिसेल. प्रथमेश पराक्रम करावा लागेल. फुल टोल ही चूक आहे, मोठी चूक. स्पर्धेमध्ये इन अँड आउट ठरवणारा हा फटका टर्निंग पॉइंट असेल. नक्कीच मोठा फटका येतोय. गरजेच्या वेळी उभा राहिलाय प्रथमेश आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण येत आहे 5 चेंडू आणि 5 धावा. बातचीत तर होतच राहणार. सलामीवीर निहाल घाटवळ खूप सुंदर साथ देतोय प्रथमेश याला. सामना संपवणारा हा फटका होता. सामन्यामधली हवाच काढून टाकली या फुल टॉस चेंडूने. धीरजच्या या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेला आणि मात्र विजयाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल. हो देखना फटका. वन बाउन्स सीमा पार इनटू द क्राउड इनटू द डिफेन्स. येस चौकार आलाय. आता मात्र स्कोर लेवल होते. एका धावेची गरज. हा आहे प्रथमेश. दमखम दाखवलाय आणि मी म्हटलं होतं मिळालेली जागा वन डाऊन पोझिशन, जबाबदारीची जागा आणि पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आणि यश प्राप्त केलंय प्रथमेश रावळ. आजचा दिवस सुंदर दिवस आणि या सुंदर दिवसाची खूप छान सुरुवात करताना दिसतोय. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटची एक निर्णायक धाव. चांगला फटका. थांबवलं गेले. घाई गडबड नको आणि धावेचा कॉल सरते शेवटी ओव्हरथ्रो मध्ये झाला आणि 1 धाव आणि पहिला विजय. दुसऱ्या दिवसातील पहिला विजय येतोय तो महापुरुष देवबाग संघ. तर विनंती असेल श्री विठ्ठल रखुमाई कालवे बंदर निराश व्हायचं नाही. आपण